21 सप्टेंबर 2025 जयम्मा पंचायत नावाचा तेलुगू सिनेमा पाहिला. वेगळाच टाईप आहे. थोडक्यात लेन देन कसं चालतं, व्यवहार, एकमेकांकडनं पैसे घ्यायचे आणि दुसऱ्याला द्यायचे, म्हणजे वेळेला कार्याला कशी मदत होते त्याचं आहे, पण मजेदार आहे थोडंसं. तर एका म्हणजे गावामध्ये ही जयम्मा नावाची बाई राहत असते आणि तिला 2 मुली असतात आणि तिच्या नवऱ्याला जरा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्याच्याकरता डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं असतं आणि त्याला जवळपास 4 लाख रुपये सांगितले असतात. आता एवढे पैसे काही यांच्याकडे नसतात. बरे, हिचा नवरा तसा खूप उदार असतो, म्हणजे लोकांच्या कार्यात प्रसंगात आपण जो आहेर वगैरे प्रकार देतो तर तसे भरपूर पैसे त्यांनी प्रत्येक ठिकाणी कोणाकडे गेले की दिले असतात आणि गावातही लोकांना अडीअडचणीला मदत करत असतात. असंच गावामध्ये अजून दाखवलंय की एक मंदिर असतो आणि मंदिराच्या बाहेर पण एक मंदिर असतं, तिथे पण एक पुजारी असतो, पण गावातल्याच मंदिरात सगळे जास्ती जात असतात कारण तो पुजारी खूप छान पूजा सांगत असतो आणि त्याला एक मुलगी असते. तर त्या मंदिरात खूप गर्दी असल्यामुळे ही मुलगी त्या वरच्या मंदिरात जात असते आणि तो पुजारी वारल्यामुळे त्याचा मुलगाच सगळं बघत असतो आणि त्या मुलाचं आणि हिचं जमतं म्हणजे. पण हा पुजारी जो असतो गावातला तो हरिजन असतो आणि हे कोणाला माहित नसतं. तर तो रामाचा भक्त असतो आणि त्यांनी म्हणजे बघितलं असतं की गावात जर आपण सांगितलं कोणाला तर आपल्याला मंदिरात पण शिरू देणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला रामाची भक्ती म्हणजे देवाची भक्ती करता येणार नाही, त्याच्यामुळे तो गप्प असतो. तसंच अजून एक मुलगा असतो गावात की ज्याच्या बरोबर त्या जयम्माच्या मोठ्या मुलीचं जमलेलं असतं. त्या दोघांचं शाळेतलेच असतात, ते लहानच अगदी 8वीतले वगैरे असे. आणि एक गावाबाहेर एक म्हातारा माणूस राहत असतो, तो खरं तर वैद्य असतो, झाडपाला हे करून देत असतो, मातीचे खेळणे बनवत असतो, पण त्याला सगळ्यांनी वाईट टाकलेलं असतं की म्हणजे त्याच्यावर असा आरोप असतो की हा जादूटोना करतो. तर असे आणि बारीक सारीक असे भरपूर हे दाखवलेले आहेत की कसे गावातले मुलं नुसते टिवल्या बावल्या करतात, कसे सिरियसली काम नाही करत. आणि पंचायतीतले पंच सरपंच वगैरे ते लोक कसे न्याय निवाडा करतात वगैरे सगळे प्रकार दाखवलेत. मजेदार सगळं. तर आता पैसे कसे आणायचे, जयम्माला प्रश्न पडतो. आणि कोणाकडून किती मागायचं. मग तेवढ्यात तिच्या मुलीला पिरियड्स येतात, तर तिथे त्यांच्या गावात पद्धत असते, अगदी मोठं लग्नासारखा समारंभ करतात. मग ती पण ठरवते मोठा समारंभ, लाडू जिलब्या अमुक ढमुक सगळ्यांना जेवायला गावाला बोलवते. तर पद्धत ही असते की ज्यांनी जे येतात समारंभाला किंवा ज्यांना तिने बोलवलं त्या सगळ्यांनी आहेर करायचा. तर तिला अपेक्षा असते की 4 लाखाच्या जवळपास पैसे जमतील. मारे धूमधाम मध्ये सगळं जेवण होते आणि पैसे मोजतात तर लाखही नसतात, 78,000 काहीतरीच असतात. तिला खूप राग येतो. ती एका मुलाला बसवते, कोणी पैसे दिले ते लिहिले असतात. मग जे नाही आले त्यांच्या घरी जाऊन त्यांना वाटेल तसं बोलून त्यांच्याकडनं पैसे उकळते, कोणाला काही करते. मग शेवटी जाऊन ती पंचायतीत हे करते, पंचायत लागलेली असते, सगळेजण आपापला न्याय निवाडा हे करत असतात. तर ती पण म्हणते की असं कसं म्हणे, माझ्या याच्यात मी सगळ्यांच्या याच्यात मीच खर्च केले आणि माझ्या याच्यात कोणीच कसं देत नाहीये, दिलेच पाहिजे सगळ्यांनी. तर असं मग पंचायत पण काही जणांना कंपेल करून कसं करून तरी ते होतात पैसे. मग पुढे मागे तिचे कोणी रिलेटिव्स वगैरे असे करून तिचे पैसे ते जमतात आणि अल्टिमेटली ऑपरेशन होते नवऱ्याचं. आता इकडे आणखीन एक काय झालेलं असतं, गावामध्ये एका लहान मुलाला त्या वैद्यांनी म्हणजे तो त्याच्याच बरोबर खेळत असतो आणि तो नंतर आजारी पडतो. सगळेजण म्हणतात ह्या वैद्यांनीच काहीतरी हे केली जादूटोणा, पण मग नंतर त्या वैद्यामुळेच हा बरा होतो झाडपाल्यामुळे. आणि त्या गावामध्ये काही नक्सलाइट्स पण असतात आणि ते नक्सलाइट्स
गावात आले म्हणून पोलिसांना कळते, तर पोलीस त्या सरपंच वगैरेंना पकडून सगळे पोलीस चौकीत घेऊन गेलेले असतात आणि रोज त्यांना हजेरी लावायला बोलवत असतात. पण त्या वैद्यामुळे त्या मोठ्या ऑफिसरची आई बरी झाली असते आणि म्हणून मग तो वैद्य म्हणतो की त्या लोकांना सोडून द्या, त्यांचं काही हे नाहीये. तर त्याच्या बोलण्यावरून मग हे लोकांची सुटका होते, पंचायत वाल्यांची. तर ते म्हणतात, अरे पहा, म्हणजे आपण आपल्या गावाचं नाव ह्याच्यामुळे खराब होईल, याच्यामुळे खराब होईल, उलट याच्यामुळे आपल्या याचं गावाचं नाव झाले की त्याची दूरदूरवरून लोक त्याच्याकडे औषध घ्यायला येतात आणि गुण लागतं. आणि तसंच त्या ह्याचं होतं, जेव्हा त्या दोघांचं कळतं की त्या पुजाऱ्याची मुलगी आणि तो टेकडीवरचा पुजाऱ्याचा आहे, तर मग हे कळतं, लग्न करायचं ठरवतात. तर हा हरिजन आहे हे कळतं मग सगळ्या गावाला. मग ते म्हणतात, तू आता गावाच्या बाहेर जा, इतके दिवस आम्हाला फसवलंस. तर मग तेव्हाच म्हणजे सगळ्या अरिष्ट येतात गावावर, नक्सलाइट्स येणं आणि हे ते. मग ते म्हणतात, आपण ह्याला उगीच बाहेर काढलं, इतका चांगला माणूस होता तोही, किती छान पूजा सांगायचं वगैरे. मग त्याला परत बोलवतात आणि मग सगळं म्हणजे व्यवस्थित होतं. तर हे सगळं चालू असताना एक जण म्हणजे मग हळूहळू सगळे गावातलं मग ते जाती पाती हे ते सगळं जरा सुरळीत होतं. तर हे सगळं चालू असताना काही माणसं परत मोठमोठाली नारळाची पानं घेऊन जाताना दिसतात. तर ते सरपंच आणि ते बाकी 4-5 जण जे पंचायतले लोक असतात ते सगळे म्हणतात, काय चाललंय, कुठे घेऊन चालले पानं? तर म्हणे, परत आम्ही जयम्माकडे चाललोय. तर का बरं? तर म्हणे, तिच्या दुसऱ्या मुलीला पिरियड झाले आणि आता ती परत मोठं फंक्शन ठेवते. तर सगळे बापरे, म्हणजे आता परत आपल्याला द्यावं लागणार, चला 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 चला, आपण कोणी कोकणात जाऊ, कोणी कुठे जाऊ, कोणी कुठे जाऊ म्हणून सगळे इकडे तिकडे पांगापांग करतात. तर ते कारण परत काय झालेलं असतं, म्हणजे पिरियड्स तर आलेच असतात, पण पैसे पुन्हा कुठून आणायचे? कारण परत ऑपरेशन झाल्यानंतर ह्याला अटॅक आलेला असतो आणि डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टरने म्हटलं असतं की तुम्ही पहिल्या ऑपरेशनला वेळ लावला म्हणून काही हे राहिले आहेत फायब्रस, तर त्यांचं ऑपरेशन करायला लागलं आणि आता 6 लाख लागणार आहेत, तर तुम्ही ते पैसे जमा करा. म्हणून हिने ते पुन्हा सगळा उठाव ठेवली असते. तर अशा प्रकारे म्हणजे मजेदार थोडासा एंड, त्याच म्हणजे टोटल तसंही मजेदारच आहे आणि ती कशा पद्धतीने लोकांना बोलून पैसे उकळते ते बघण्यासारखं आहे. तर ओव्हरऑल वेगळ्या प्रकारची मूवी आहे.